अंधेरीत आज रात्री 8 पासून उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। दुरुस्तीच्या कामांसाठी अंधेरीत 18 तास पाणी पुरवठा नाही। म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस। आतापर्यंत 1,10,754 अर्ज। मुंबई ते मांडवा दरम्यान धावणारी रोरो बोट रेवदंड्यापर्यंत देण्याचा निर्णय। 175 कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी। मुंबई ते रेवदंडा अंतर अवघ्या 2 तासावर। लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 वर्षात स्वतंत्र डबा तयार करा। न्यायालयाचे रेल्वे प्रशासनाला आदेश। तर नवीन डबा उपलब्ध होईपर्यंत ज्येष्ठांना मालडब्यातून प्रवासाची मुभा। भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मधून अडीअडचणीला काढता येणार 1 लाख रुपये। केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करायची असल्यानं लाडक्या बहिणींचा बँकेबाहेर मुक्काम। नंदुरबारच्या शहादा शहरातील प्रकार दिवसा होणाऱ्या गर्दीमुळे उशिरा नंबर लागत असल्यानं रात्रभर बँकेबाहेर मुक्काम। महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता राज्याच्या सर्व विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार। राज्यातील ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी सरकारचा निर्णय। शनिवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। धर्माच्या नावावर दंगली घडवण्यासाठी तरुणांचा वापर करणाऱ्या नेत्यांना इंदोरीकर महाराजांनी सुनावलं। दंगलींच्या भानगडीत पडू नका। पोलिसांच्या कॅमेऱ्यात दिसला तर 10 वर्षांची शिक्षा होते। इंदोरीकरांचं तरुणांना आवाहन। राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करा। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांची मागणी। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कीर्तनात ते बोलत होते। मुंबईत गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर 18 तासात 14,370 बॅनर फलक काढले। मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाची कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छ ही सेवा या अभियानाचा शुभारंभ। गिरगाव चौपाटीवर हातात झाडू घेऊन मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छता। नंदुरबारमध्ये गणेशोत्सवानंतर तापी नदीच्या घाटावर विद्यार्थ्यांकडून स्वच्छता। प्रकाशयातील सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून दिला स्वच्छतेचा संदेश। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। मिहिर कोटेचांसह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। 6 ते 7 जागांवर तिढा तर मुंबईतल्या 36 जागांवरची चर्चा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर। आज तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेते राहणार उपस्थित। जागा वाटपाबाबत महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला 2 दिवसीय बैठक। वाद असलेल्या जागांवर दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती। सप्टेंबर अखेर महायुतीचं जागा वाटप पूर्ण होणार। महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती। विधानसभेच्या जागांबाबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा। विधानसभेसाठी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर। विदर्भ मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा। पंतप्रधान मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर। वर्ध्यातील कार्यक्रमासाठी 3 दिवस एसटीच्या 760 बसेसचं बुकिंग। जिल्हाधिकाऱ्यांकडून 860 विशेष बसेसची मागणी।
29 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा नागपूर दौरा, कळमेश्वरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा करणार अनावरण. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच बुलढाण्यात झळकले लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे बॅनर, अज्ञातांना शहरात बॅनर लावले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर. राहुल गांधींविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक, आज राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन. या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाही जाहीर पाठिंबा. भारतातील 70% अनुसूचित जातीच्या लोकांच्या मनात राहुल गांधींनी भीती निर्माण केली. आम्ही आरक्षण रद्द करू शकतो अशी भीती दाखवली, त्यामुळे राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अनिल बोंडेंची मागणी. अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम. अंतरवाली सराटीच्या सोनियानगर भागात ओबीसींचं उपोषण सुरू. मंगेश ससाणे यांच्यासह 6 ओबीसी आंदोलकांचं उपोषण. येत्या काही दिवसात प्रति आंदोलन उभं करणार, संयोजन समिती या संदर्भात निर्णय घेणार. जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भूमिका. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालुकार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण. जबर मारहाणीत जय मालुकारचा मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अहवालातून स्पष्ट. केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. आगामी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता. 2029 पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणार असल्याचा अंदाज. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला 16 पक्षांचा पाठिंबा, तर 3 पक्षांचा प्रस्तावाला विरोध. वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंची कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. खरीप 2023 मधील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या अहवालाची फेरतपासणी करून त्यांना विमा भरपाई देण्याचे धनंजय मुंडेंचे विमा कंपनीला निर्देश. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून 23 तारखेला आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचं आयोजन. नागपूरमधील काटोल तहसील कार्यालयाच्या मुख्य दारावर बैल बांधून शेतकऱ्याचं आंदोलन. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. भंडाऱ्यात नाच जोगी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न तर आईचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी मोर्चा. प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी. मुंबईत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ फडकले झेंडे. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मुस्लिमांकडून पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले. जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेत गणेश भक्तांवर अनावश्यक लाठीचार्ज केल्याचा आरोप. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना इमारतीचं छत कोसळून 30 ते 40 जण जखमी. भंडाऱ्याच्या बारभा गावातली घटना. ठाण्यातील देव कॉर्पोरा इमारतीच्या 11व्या मजल्यावर आग. जिजाऊ फाउंडेशन संस्थेच्या कार्यालयात आग. अग्निशमन दलानं 10 जणांना रेस्क्यू करून आगीवर नियंत्रण मिळवलं. नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रस्त्याची दुरावस्था. सिन्नर फाटा परिसरात रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्यानं दररोज छोटे मोठे अपघात. टीसनं स्टुडंट्स फोरमवरील बंदी उठवली. बंदीविरोधात विद्यार्थी शिक्षकांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाची दखल घेत बंदीचा निर्णय मागे. कैलास पर्वताच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरची सुविधा. पुढील आठवड्यापासून MI-17 हेलिकॉप्टरद्वारे कैलास पर्वताचं दर्शन सुरू होणार. 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना प्रवास करण्याची परवानगी. 75,000 रुपये खर्च. बिहारमधील महादलित टोला इथं गुंडांनी 80 घरांना आग लावली. गुंडांनी गोळीबार आणि मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप.
मुफसिल पोलीस ठाण्यातील हद्दीतील देदोर कृष्णानगरमधली घटना। लाऊडस्पीकर आणि लेझर लाईट्स जर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत धोकादायक तर ईदसाठी देखील हानिकारकच, मुंबई उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। भारताकडून पाकिस्तानला नोटीस, सिंधू नदीच्या पाणी वाटप करारात बदल करण्याची भारताची मागणी, सिंधू जल कराराचा आढावा घेणं गरजेचं, नोटीशीतून नमूद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांद्रयान-4 मोहिमेला मंजुरी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटची शुक्रयान व्हीनस ऑर्बिटर मिशनला मंजुरी, या मोहिमेद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास केला जाणार। जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, पंतप्रधान मोदींचा श्रीनगरमध्ये आज रोड शो। अमेरिकेत व्याजदरात मोठी कपात, मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून 4 वर्षांनंतर व्याजदरात 50 बेसिस पॉईंटनं घट, भारतीय रिझर्व्ह बँकेवर नेमका काय परिणाम होणार याकडे लक्ष। लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटात 20 जणांचा मृत्यू तर 450हून अधिक जण जखमी। लेबनॉनमधील बेरूतमध्ये घरगुती सौर ऊर्जा उपकरणांमध्ये स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण। लेबनॉनमधील पार्किंगमध्ये सापडलेली स्फोटक उपकरणं निकामी करण्यात लेबनॉन लष्कराला यश, वॉकी-टॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनॉनमध्ये अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।